नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत आणि यामध्ये मुख्यतः आपण पुणे जिल्ह्यावरती आधारित विचारलेले जे काही 30 प्रश्न आहेत, या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. हे जे 30 प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपल्याला पुणे पोलीस भरतीसाठी खूप इम्पोर्टंट असणारे प्रश्न आहेत. कारण यातील जवळपास 22 प्रश्न असे आपण घेतलेले आहेत, की हे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. हे प्रश्न जे आहेत आपल्याला पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी तसेच जेवढ्या काही महत्त्वाच्या सरळ सेवा स्पर्धा आहेत, त्यासाठी इम्पोर्टंट असणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 2011च्या जनगणनेनुसार पुणे या जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. लक्षात ठेवायचे आपण 36 दिवस 36 जिल्हे जे आहेत यावरती विशेष प्रश्नसंच हे पाहत आहोत. तर पुणे या जिल्ह्याचा 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर किती आहे? तर तो साक्षरता दर आहे पर्याय क्रमांक 1 89.88% एवढा साक्षरता दर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? हा सुद्धा प्रश्न आपल्याला पुणे जिल्ह्यावरतीच आधारित विचारण्यात आला होता आणि पुणे जिल्ह्यावरती हा प्रश्न मुख्यतः आपल्याला 3 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला होता. छत्रपती शिवरायांनी सर्वात पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला होता? तर तो जिंकलेला किल्ला होता त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 3 तर तोरणा हा जो किल्ला आहे, हा शिवरायांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला किल्ला आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? शहरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्याला कधी-कधी पहा जिल्ह्यामध्ये विचारलं जातं. जिल्हा आणि शहर यामध्ये खूप सारा फरक आहे. पण या ठिकाणी आपण जिल्हा असा शब्द उच्चारून घेऊया. लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न कसा होईल? महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2 तर पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न चौथा आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 2019ला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर देखील असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर पुणे या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न 5वा आहे. डेक्कन क्वीन रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावरती धावते? कोणत्या मार्गावरती म्हणजे आपल्याला असाही प्रश्न विचारला येऊ शकतो, की कोठून कोठपर्यंत धावते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पुणे ते मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या मार्गावरती धावते डेक्कन क्वीन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 6वा आहे. गुन्हे अन्वेषण विभाग त्याला आपण सी-आय-डी म्हणतो. पहा सी-आय-डी कधी-कधी प्रश्न आपल्याला डायरेक्ट सी-आय-डीवरती विचारला जातो. तर सी-आय-डीचं म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? यापूर्वी प्रश्न आपल्याला विचारला होता, की सी-आय-डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं देखील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर पुणे या ठिकाणी आहे सी-आय-डीचं ऑफिस किंवा कार्यालय. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7वा आहे. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपण कॉमन ठेवलेला आहे. ज्या जिल्ह्याचा व्हिडिओ असेल त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपण मुद्दाम घेत आहोत. तर पुणे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे 15,643 चौरस किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 8वा आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड व पुरंदर या भागातील डोंगराळ प्रदेशात कोणती मृदा आढळते? या ठिकाणी आपण हा मृदेवरती प्रश्न विचारलेला आहे. मृदा म्हणजे काय? तर माती कोणत्या प्रकारची आढळते? कोणत्या-कोणत्या ठिकाणी? जुन्नर आहे, आंबेगाव आहे आणि खेड व पुरंदर हे ज्या भागातील काही डोंगराळ प्रदेश आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर त्या ठिकाणी आढळते पहा तांबडी मृदा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
प्रश्न क्रमांक 9 आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावरती धावली होती? हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. 2013 साली हा प्रश्न आपल्याला एस-टी महामंडळासाठी विचारण्यात आला होता. 2015 साली सुद्धा हा प्रश्न आपल्याला एस-टी महामंडळासाठी विचारण्यात आला होता. 2016 मध्ये हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांची पहिली बस सर्वात आधी कोणत्या महामार्गावरती धावली होती? तर ते जे ठिकाण आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 1 तर पुणे व अहमदनगर या मार्गावरती सर्वात पहिल्यांदा एस-टी बस धावलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यात पहिली मुलींची शाळा कोणत्या साली सुरू करण्यात आली होती? हा जो प्रश्न आहे यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. ते सुद्धा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, पण तरीही मॉक म्हणून हे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ शकता. तर सर्वात पहिल्यांदा मुलींची पहिली शाळा महाराष्ट्रात कोणी सुरू केली? तर लक्षात ठेवायचे कोणी सुरू केली यावरती प्रश्न विचारला जातो आणि ती जी सुरू केली आहे, ती सुरू केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय, की मुलींची पहिली शाळा ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ती करण्यात आलेली आहे पहा 1848 या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. पुणेमधील कोणत्या ठिकाणी म्हणजे पुण्यातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर ती सुरू करण्यात आली होती भिडे यांच्या वाड्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. एस-आर-पी-एफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी करण्यात आली? पहा एस-आर-पी-एफ यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. एस-आर-पी-एफ वरती आणि एस-आर-पी-एफ जे विद्यार्थी भरती देणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा एस-आर-पी-एफचा आपल्याला फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. एस म्हणजे आहे स्टेट, आर म्हणजे आहे पहा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच काय तर एस-आर-पी-एफ. काही-काही विद्यार्थी कन्फ्युजन होतात पहा सी-आर-पी-एफ आणि एस-आर-पी-एफ. सी-आर-पी-एफमध्ये काय आहे तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि एस-आर-पी-एफमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स हे त्यांचे 2 वेगवेगळे फुल फॉर्म आहेत. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की एस-आर-पी-एफची स्थापना जी आहे ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर ते शहर आहे किंवा ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पुरंदर या ठिकाणी एस-आर-पी-एफची स्थापना आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. लक्षात ठेवा प्रश्न थोडासा समजावून घ्या. पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली कोणती पर्वतरांग आहे जी महाराष्ट्रामध्ये दक्षिण उत्तर पसरलेली आहे आणि ती जी रांग आहे तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर सह्याद्री पर्वतरांग. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कुकडी प्रकल्पाअंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली एडगाव आणि माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये येतात? यावरती 2 प्रश्न लक्षात ठेवा. सर्वात पहिला प्रश्न आपल्याला गडचिरोलीसाठी विचारण्यात आला होता, की एडगाव आणि माणिकडोह ही जी धरण आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर ही येतात पहा पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय, की एडगाव आणि माणिकडोह ही जी आहेत, तर ही कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणारे कुकडी नदीवर बांधण्यात आलेली धरणं आहेत. हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, पण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? तर तो जो तालुका आहे, तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर जुन्नर या तालुक्यामध्ये आहेत पहा माणिकडोह आणि येडगाव धरणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जुन्नर. प्रश्न क्रमांक 14 आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी त्याला आपण यशदा म्हणतो. तर यशदा ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशदा म्हणजे काय? तर एक प्रकारची संस्था आहे पहा शिक्षकांना प्रशिक्षण देणारी. तर तिला पूर्ण नाव काय आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी. ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ही येते पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पुणे या ठिकाणी स्थित आहे यशदा. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरिणाशी जोडलेली जाते. तर ती रुक्मिणी हरणाची घटना कोणत्या ठिकाणी घडली असे भाविक सांगतात? हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत फक्त आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. प्रश्न हा थोडासा युनिक वाटला म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. अमरावती शहराचं नाव जे आहे ते रुक्मिणी हरणाशी जोडलं जातं आणि ते जे रुक्मिणी हरणाची जी घटना आहे ती कोणत्या ठिकाणी घडलेली आहे? तर ती घडलेली आहे पर्याय क्रमांक 1 तर अंबादेवी मंदिरामध्ये. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिलं हरित खंडपीठ जे आहे, हे जे आहे लक्षात ठेवा हे पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, पूर्णपणे आपण पी-डी-एफमध्ये कंबाईन केलेले आहेत. तर या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि आपलं WhatsApp चॅनल देखील जॉइन करा. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, त्याला आपण एन-डी-ए म्हणतो, तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वात आधी एन-डी-एचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. नॅशनल डिफेन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच काय, तर एन-डी-ए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ही आहे ऑप्शन क्रमांक 2, तर खडकवासला या ठिकाणी स्थित आहे. त्यावरती प्रश्न थोडासा कन्फ्युजन करणार आहे पहा. खडकवासला या ठिकाणी आहे, पण कधी जर आपल्याला जिल्हा विचारलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर तो जिल्हा आहे पहा, पुणे जिल्हा. आणि पुणे जिल्ह्यातील खडकवासला या ठिकाणी आहे एन-डी-ए. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 आहे. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता, की दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे, तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा, ते वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी सांगितलं, की वाघांसाठी राखीव असलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे, हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? हा प्रश्न सर्वात इम्पोर्टंट असणारा प्रश्न आहे. टी-सी-एस पॅटर्न असो किंवा आय-बी-पी-एस पॅटर्न असो, परीक्षा कोणत्याही पॅटर्नद्वारे घेतली जाओ, यामध्ये आपल्याला सत्यशोधक समाजावरती एक प्रश्न हा 100% विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे, तर ही 1873 या वर्षी झालेली आहे. पण ही जी स्थापना आहे, ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदी आपल्या जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये महत्त्वाच्या नद्या आहेत, तर त्या नद्या आणि त्या नद्यांचं जे उगमस्थान आहे, यावरती आपण खूप वेळा प्रश्न घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवा, कृष्णा या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. आणि सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे पहा, महाबळेश्वर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, भीमाशंकर हे जे आहे, हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि सर्वांना माहीत आहे, की हे पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर एवढी आहे? या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शिखरं आहेत, त्यामध्ये पहा एक आहे रायरेश्वर. सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे, ते आहे पहा कळसुबाई. आणि या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला आहे, की रायरेश्वरावरती. रायरेश्वर जे शिखर आहे, तर याची उंची आहे पहा 1373 मीटर. 1373 मीटर एवढी रायरेश्वराची उंची आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील भाटघर येथील धरण कोणत्या साली बांधण्यात आले? आत्तापर्यंत सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. काही काही पुस्तकामध्ये याचं जे उत्तर आहे ते 1929 दिलेलं आहे. काही पुस्तकामध्ये 1928 असं दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा, जर आपण विकिपीडियाचा जर संदर्भ घेतला, तर या ठिकाणी जे उत्तर आहे, तर पुणे जिल्ह्यातील जे भाटघर आहे धरण, तर ते 1928 या वर्षी बांधण्यात आलेलं आहे. पण थोडंसं कन्फ्युजन लक्षात ठेवा, की यामध्ये जे आपण जे काही 4 ऑप्शन घेतलेले आहेत, त्यामध्ये 2 ऑप्शन जे आहेत, तर हे बॅक टू बॅक सेम आलेले आहेत. म्हणजे आपण तात्पुरतं काय धरूया, हे जे ऑप्शन आहे 1928 याला करूया. ज्यावेळी मी तुम्हाला पी-डी-एफ देईल, त्यावेळी ही जी चूक असेल, तर ही दूर झालेली असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 1928 साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथील धरण जे आहे, ते बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आपण हे करेक्ट करणार आहोत. कारण हे जे ऑप्शन आहे, हे 1928 आहे. या ठिकाणी 1929 आहे आणि खाली 1919 आहे. ही जी चूक आहे मित्रांनो, या चुकीसाठी मी तुमची क्षमा मागतो. पण ही जी चूक आहे, आपण पी-डी-एफमध्ये पूर्णपणे दूर केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. अम्युनिशन फॅक्टरी किंवा दारुगोळ्यांचा कारखाना पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, दारुगोळ्याचा जो कारखाना आहे, तो पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? आणि मित्रांनो, यावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर अॅम्युनिशन फॅक्टरी जी आहे ही पुण्यामध्ये खडकी या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? हा जो प्रश्न आपण घेत आहोत डिसेंबर 2025 मध्ये घेत आहोत लक्षात ठेवा. पण हे जे उत्तर असणार आहे हे थोडंसं महत्त्वाचं आहे. तर हे उत्तर असणार आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 तर संजय मल्होत्रा हे जे आहेत हे आर-बी-आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत. सध्या म्हणजे कधी? तर सध्या आहे डिसेंबर 2025. तर यामध्ये आर-बी-आयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. आणि ते कधीपासून आहेत? 2024 पासून ते कार्यरत आहेत. लक्षात ठेवा. हा जर प्रश्न बाय चान्स आपण नंतर कधी पाहिला, तर हे थोडंसं करंट अफेअर्समधला प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे बाय चान्स हे नंतर बदलू शकतात. तर त्यासाठी या प्रश्नावरती थोडंसं भर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 26वा आहे. अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? भीमा कोरेगाव हे जे ठिकाण आहे, हे पुणे या जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. भीमा कोरेगाववरती आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कारण त्या व्हिडिओमध्ये भीमा कोरेगाव किंवा कारेगाव ह्याचा इतिहास जो आहे, तो पूर्णपणे आपण त्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे. पुण्यात पहिली मुलींची शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? सर्वात पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न. तीनही प्रश्न एकाच प्रश्नाशी संबंधित आहेत. पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा ही कोणत्या ठिकाणी काढण्यात आली? तर लक्षात ठेवा भिडे, वाडा या ठिकाणी काढलेली आहे. कोणी काढली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेली आहे. तिसरा प्रश्न की कधी काढलेली आहे? तर 1848 या वर्षी काढलेली आहे. आणि या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 तर भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठीची पहिली शाळा जी आहे ती पुण्यात सुरू करण्यात आली होती. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, पुणे जिल्ह्यातील पहिलं आपल्याला काय विचारले? ऊस संशोधन केंद्र विचारलेलं आहे आणि ऊस संशोधन केंद्र जे आहे हे मांजरी या ठिकाणी स्थित आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे. पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? कोणत्या 2 नद्यांच्या संगमावरती आहे? पहा, पुणे शहर. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, की पुण्यामध्ये 2च नद्या फेमस आहेत. पहिली आहे मुळा, दुसरी आहे मुठा. आणि याच प्रश्नाचं उत्तर देखील तेच आहे. ऑप्शन क्रमांक 3 तर मुळा व मुठा या नद्यांच्या संगमावरती आहे पुणे शहर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा पुणे जिल्ह्यावरचे आधारित असणारे 30 महत्त्वाचे प्रश्न. या 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा. मित्रामध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या सर्व जिल्ह्यावरती आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओज घेणार आहोत. आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाची किंवा प्रत्येक व्हिडिओची जर PDF फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी. त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.